नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या आपलं महानगर या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि त्यासाठी सर्वच पक्षांमध्ये सध्या लगबग सुरू आहे. त्यामुळे आता सध्या कोणाला उमेदवारी मिळणार याकडे मुख्यतः लक्ष आहे आणि आता आरक्षणाची सोडत देखील झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आपापल्या परीने यासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र आता या राजकारणात सक्रियपणे अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या आणि त्याचबरोबर या राजकारणात नेतृत्व करू पाहणाऱ्या इच्छुक आपल्या पक्षाचं नेतृत्व करू पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांबद्दल आपण जाणून घेतो. त्यांच्या पक्षात नेमकी कशा प्रकारे तयारी सुरू आहे याबद्दल आपण जाणून घेतोय आणि त्यासाठी आता सध्या आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख रामभवन शर्माजी. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमात. नमस्कार. काय सांगाल, आता सगळीकडेच आरक्षणाची सोडत झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आणि त्यामुळे आता इच्छुक उमेदवार आहेत ते आपापल्या परीने प्रयत्न करतायत. तुमच्या पक्षात तयारी कशी चालू आहे आणि कोणाकोणाला उमेदवारी मिळेल असं वाटतं? हे शिंदे गट वगैरे नाही, हे असली शिवसेना आहे. ह्या शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण मिळालेली आहे म्हणून हे मूळ शिवसेना आहे. बाकी दुसरी जी आहे तर दुसरी कुठलं वाटा सेना असू शकतो किंवा काय असू शकतो, पण हे शिवसेना आहे. आमच्या पक्षाच्या मीरा भाईंदरमध्ये सध्या त्या 146 विधानसभाचे आमदार लोकनेता विकास पुरुषश्री आजच्या क्षणाला ते केंद्रीय राज्य परिवहन मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदरमध्ये त्यांच्या प्रयत्नाने भरपूर विकास झालेली आहे आणि त्या विकासाच्या जोरावरती आम्ही निवडणुकी लढणार आहोत. तुम्ही देखील इच्छुक आहात का, किंवा तुम्ही नसाल तर तुम्ही कोणाला पाहताय तुमच्या ठिकाणी असं नेतृत्व करणार? मी इच्छुक नाही. मी काही तांत्रिक बाबीमुळे मी निवडणूक लढू शकत नाही, पण आमच्या घराचे एक उमेदवार असावा हे आमची इच्छा आहे. आणि यावेळी आमचा प्रभाग जे आहे, प्रभाग क्रमांक 14 काशीमीरा, एक शेड्यूल कास्ट महिला आणि शेड्यूल ट्राईब जनरल आणि अदर बॅकवर्ड क्लासेस महिला आणि एक सर्वसाधारण आणि जनरल झालेले आहेत. त्यामुळे एक सीटवर आमच्या घराचा आहे आणि आमची काय बोलतात त्याला, आमची दावेदारी आहे. नक्कीच. आता तुम्ही शिवसेना जे आहे, खरं तर काही वर्षांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष जे आहे ते म्हणजे बालेकिल्ला मानला जात होता मीरा भाईंदर या ठिकाणी. मात्र आता शिवसेनेने किंवा भाजपने या ठिकाणी हळूहळू आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. भाजपने तर चांगलेच पाय रोवलेत, मात्र शिवसेना देखील आता बऱ्याच प्रमाणात नेतृत्व करताना पाहायला मिळते. तर मग काय सांगाल की कुठे चुकत होतं त्यांचं, ज्यामुळे आता तुम्ही या ठिकाणी येऊन हे चित्र बदलू पाहताय? मीरा भाईंदरला खरोखर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एक वेळेला प्रबल म्हणजे प्रभावशाली होता, परंतु त्यावेळेच्या त्या क्षेत्राचे विधानसभाचे आमदार श्री गिल्बर्ट मेंडोसा होते, त्याचे नेतृत्व करत होते. काँग्रेसचे मुझफ्फर हुसेनजी नेतृत्व करत होते. म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी बोलबाला होता, प्रभाव होता. पण आजच्या क्षणीला 2009 पासून आजपर्यंत त्या विभागाचे आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांनी आणि खास करून ह्या 3 वर्षामध्ये जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले तेव्हापासून विकासाची त्यांनी गंगा वहायला सुरुवात केलेली आहे. ते आजपर्यंत थांबलेली नाही. त्यांच्या विकास कामाच्या जोरावर आणि स्थानिक पातळीवर आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली गल्लीपासून एक ठिकाण असं सोडलं नाही की त्या ठिकाणी विकास करू शकलो नाही. विकास करण्याचा पूर्णपणे प्रयत्न आहे आणि त्या विकासाच्या जोरावरती आणि हे फक्त एक आमच्या 14 नंबर प्रभाग नाही, संपूर्ण मीरा भाईंदर सांगतो, 146 असू द्या, 145 असू द्या. कारण बघा, मेट्रो मीरा भाईंदर शहराला आता डिसेंबरच्या एंडपर्यंत सुरू होणार आहे. दुसरी तुम्हाला सांगतो, 218 MLD पाणीच्या सूर्या डॅमच्या माध्यमातून येणार आहे. त्याच्यातून मीरा भाईंदरला 24 तास पाणी मीरा भाईंदर शहराला मिळणार. त्याच्यानंतर अंतर्गत पाईपलाईन टाकून एकही गल्ली, एकही रस्ता असं राहिलेलं नाही की त्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू नाही. दुसरी गोष्ट सांगतो, सरनाईक साहेबांनी एक महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून निधी आणून 500 कोटीच्या अंतर्गत पाईपलाईन, 1200 कोटीच्या सिमेंट रस्ते आणि आणखी इतर विकास कामासाठी भवन असू द्या. तुम्हाला सांगतो, कालच आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते कलादालनची उद्घाटन झाली, लोकार्पण झाली. आपण जाऊन पाहू शकता की ती कलादालन महाराष्ट्रामध्ये पहिली कलादालन आहे
आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर बघितल्यानंतर आपल्याला असं वाटते की जसं बाळासाहेबांची जी मातोश्री होती, जसं शिवसेना भवन होता, ते सर्व त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. अशी संकल्पना करून ह्या शहरामध्ये 2700 कोटीपेक्षा जास्त निधी आणून आदरणीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब विकासाची प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला हाताशी धरून काम करण्याचे त्यांनी जे आम्हाला आदेश दिलेले आहेत, त्या आदेशाच्या जोरावर आम्ही विकास काम करतो आहे. आणि त्या विकास कामाच्या जोरावर यावेळी मीरा भाईंदर महानगरपालिकावर आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे हे स्वप्न होता की ठाणेला शिवसेना, मुंबईला शिवसेना, तर दोघांच्या मध्ये मीरा भाईंदर का नाही. तो यावेळी त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे आणि आम्ही विकासाच्या जोरावर निवडणुकी लढणार आहोत. सध्या युती जी झाली आहे, शिवसेना, शिंदे गट, भाजप असू दे किंवा मग अजित पवारांचा राष्ट्रवादी असू देत, यामध्ये वरिष्ठ जरी समाधानी वाटत असले तरी कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी एकमेकांच्या पक्षाला घेऊन किंवा काही गोष्टींना घेऊन नाराजी असल्याची पाहायला मिळते का? बघा, आपलं म्हणणं खरं आहे. माझ्या व्यक्तिगत जर मत विचारायला गेले ना, तर स्थानिक स्वराज संस्थाच्या नगर परिषद असू द्या, नगरपंचायती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या आणि महानगरपालिका असू द्या, ह्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकी वेगळं लढला पाहिजे. का असतो की कार्यकर्ता पक्षामध्ये काम करत असतो. विधानसभा, लोकसभेवर एक उमेदवारी दिली जातात. स्थानिक स्वराज संस्थेमध्ये लोकांची इच्छा असतो की मी 5 वर्ष लोकांची काम केले तर आम्हाला उमेदवार मिळावी. त्यामुळे युती होणं गरजेचे असते, पण युती झाली तर कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून माझं व्यक्तिगत मत असं आहे की स्थानिक पातळीवरची जी निवडणूक आहे ते स्वतंत्र लढावे. परंतु ह्या आमच्या राज्याचे परिवहन मंत्री आहेत, आमच्या क्षेत्राचे आमदार आहेत, शिंदे साहेब, हे सगळे लोक जर वरिष्ठ पातळीवर ठरवले की नाही युती करायची आहे, तर आम्हाला आदेश मानावा लागेल. पण आता सध्या जी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जे आहे, भाजप स्वबळावर लढणारे असे आधीच त्यांनी घोषित केलं होतं, आधीच त्यांनी ठरवलं होतं की स्वबळावर लढणारे. त्यांना तेवढा आत्मविश्वास देखील एक त्यांच्या पक्षाचा, कारण अजूनपर्यंतचा इतिहास पाहता, आतापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास पाहता त्यांचा तो आत्मविश्वास येणं स्वाभाविक आहे. आणि त्याचबरोबर मात्र कुठेतरी या गोष्टीमुळे, त्यांच्या या आत्मविश्वासामुळे कुठेतरी इतर जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय का, किंवा त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचा दबाव आहे असं देखील वाटतं का? बघा, हे चक्र आहे, हे बदलत असतात. एक काळ होता की मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता होती. आज हळूहळू बदललेल्या परिस्थिती. आता आदरणीय मंत्री महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सर्व ठिकाणी स्ट्रॉंग झालेली, मजबूत झालेली आहे. मजबूत झाल्यानंतर कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढतो आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरची लोकांनी म्हणजे आमच्या पक्षाचे, कुठल्याही पक्षाचे असू द्या, त्यांनी स्थानिक कार्यकर्त्याचा विचार करून युती, जर ज्या ठिकाणी कमजोर असेल पक्ष दोन्ही त्या ठिकाणी युती करावी. ज्या ठिकाणी स्वबळावर दोघांची कॅपॅसिटी जर आहे, क्षमता आहे, तर स्वतंत्र बळावर लढू द्यायला पाहिजे. तुम्ही आता जसं म्हणालात की एकेकाळी शिवसेनेचं वर्चस्व होतं महापालिकेवर पूर्ण, काय कारण आहे की आता ते होऊ शकेल की नाही यावर शंका निर्माण होते? बघा, असं आहे मॅडम की ज्या वेळेला मुंबईवर भगवा फडकवायचे होते त्यावेळेच्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चालत होती. आणि आत्ताचे जे नेतृत्व करतायत ना, ते दोघांमध्ये आसमान जमीनचा फरक पडलेला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेना थोडी कमजोर झाली होती. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हापासून नेतृत्व स्वीकारायला घेतले तेव्हापासून तुम्ही बघा, मुंबईचे शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आज काम करत आहेत, विकास काम करत आहेत. आणि या निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगले नगरसेवक निवडून येणार. आता काही दिवसांपूर्वी एकनाथजी शिंदे आहेत, ती बिहारी टेकडी जी आहे पोईसर इथे आले होते. त्यांनी बिहारी टेकडीमध्ये असणाऱ्या बिहारी लोकांना, आपापल्या नातेवाईकांना आणि तुम्ही सुद्धा जाऊन जे आहे तर NDAला निवडून द्या असं आवाहन केलं होतं. याचा फायदा नक्कीच काही अंशी झालाच असेल NDAला, म्हणजे त्या भाषणामुळे त्यांच्या. मात्र त्याचाच परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत शिवसेने शिंदे गटाला देखील होईल असं वाटतं का? नक्की होईल. आपल्याला माहिती असेल की बिहारला जाऊन उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी प्रचार केलेत त्याच्यामध्ये बहुतांश 1-2 लोकांना सोडून सगळेच्या सगळे सीट निवडून आले आहेत. आणि त्याचा प्रभाव ज्या पद्धतीने बिहारमध्ये जाऊन साहेबांनी भाषण केले, लोकांच्या समोर गेलेत, त्या पद्धतीने आमच्या मीरा भाईंदरमध्ये आणि खास करून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार साहेबांच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या विचाराला
लोक मान्य करून शिवसेनेच्या उमेदवाराला जास्तीत जास्त लोकांना निवडून देतील हे नक्की. आता जरा प्रश्नांकडे येऊया. मीरा भाईंदरच्या. मीरा भाईंदरमध्ये अनेक वर्ष झाले ज्या समस्या भेडसावतायत मीरा भाईंदरला, त्यांच्यावर अजूनही असा ठोस तोडगा निघालेला नाहीये. काम सुरू आहे अद्यापही, असं नाही म्हणता येणार की नाही अजिबात. मात्र रस्त्यांचा हा मोठा प्रश्न आहे. मीरा भाईंदर म्हटल्यानंतर लोक गाड्या ज्या आहेत, चारचाकी असतील, दुचाकी असतील, गाड्या काढायला नको म्हणतात. कारण रस्त्यांची इतकी दुरावस्था आहे मीरा भाईंदर या ठिकाणी की त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे वगैरे. या रस्त्यांचं एकतर कामं होत नाही आणि जर कामं निघाली तरी ती त्याचा विलंब लागतो, खूप मोठा काळ जातो त्याला त्याची डागडुजी करायला. शिवाय जो ठाणे आणि जो मीरा भाईंदरला जोडणारा जो रस्ता आहे घोडबंदरचा, त्या रस्त्यावर देखील कायम रस्ते खराब आणि कायम ट्रॅफिकची समस्या भेडसावते. यावर का अजूनपर्यंत काम होत नाही किंवा तुम्ही करणार आहात का यापुढे जाऊन? आपल्याला माहीत असेल की जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले, पहिला त्यांच्या एक घोषणा होता, वाक्य होता की मुंबई खड्डामुक्त करायची आहे, सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करायचे आहे. त्या पद्धतीने कामाची सुरुवात केली, निविदा काढून कामाची सुरुवात केली आणि तीव्र गतीने ती कामं सुरू आहेत. त्या पद्धतीने मीरा भाईंदरमध्ये आदरणीय मंत्री महोदय श्री प्रताप नाईक साहेबांनी मीरा भाईंदरला 1200 कोटीच्या निधी आणून सिमेंट रस्तेसाठी, ते सिमेंट रस्ते सगळे तयार होत आहेत, पण त्याला थोडा वेळ जाईल. 1 ते 1.5 वर्षामध्ये 2026च्या अंतिमपर्यंत मीरा भाईंदरचे सर्व रस्ते खड्डेमुक्त होईल आणि सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटकरणची होईल. आणि आपण जे ठाणे घोडबंदर रोडचे जे विषय काढले आहेत त्या आपल्याला माहितीसाठी सांगतो की गायमुख चढांवरती त्या ठिकाणी संकीर्ण रस्ता आहे. त्याच्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे नगरविकास खाते आहेत. आदरणीय मंत्री महोदय श्री प्रताप नाईक साहेबांनी एक योजना आखलेली आहे. त्याच्यामध्ये जी आत्ता ती सध्या 100 फुटीची रस्ता आहे ते 200 फूट करायची आणि 30 मीटर रुंदी आहे त्याला 60 मीटर करायची. त्याच्यावरती एक एलिव्हेटेड रोड, आपण मीरा भाईंदरला जर आता गेले असतील तर आपल्याला माहीत असेल की 3 एलिव्हेटेड, 2 एलिव्हेटेड काशीमीरा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतला पासून गोल्डन एजपर्यंत 2 एलिव्हेटेड रोड, समांतर रोड जे आहेत ते सुरू झालेली आहे. आणि एक समांतर रोड या डिसेंबर महिन्यामध्ये त्या लोकांना येण्या जाण्याकरता खुला होणार आहे. त्याच पद्धतीने गायमुख ते फाउंटनपर्यंत एलिव्हेटेड रोड होणार आहे. त्याच्यावरती मेट्रो होणार आहे. ती ज्या गायमुखपासून ती मेट्रो जे ठाण्याला जाणारी जी मेट्रो आहे ती गायमुखपासून देसाईला जोडले जाणार आहे. हे जर तिन्ही कामं पूर्ण झाली तर मीरा भाईंदरला ट्रॅफिकची मोठी समस्यापासून लोकांना मुक्तता होईल हे नक्की. हा झाला ट्रॅफिकचा मुद्दा किंवा मग रस्त्यांचा मुद्दा. मात्र या व्यतिरिक्त पण अतिक्रमण होणं किंवा अनधिकृत बांधकाम म्हणा, यामुळे कारण लोकसंख्या तिकडे वाढते, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते, त्यामुळे अनधिकृत बांधकामं म्हणा, अतिक्रमण वाढत चालले आहेत. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या वाढते, जे पार्किंगची समस्या आहे ती सुद्धा खूप वाढली जाते. त्याच व्यतिरिक्त क्राईम रेट देखील तिथला बऱ्यापैकी वाढतोय. सतत लव जिहादचे तर अनेक किस्से आपण, ज्या घटना आहेत ज्या ते आपण ऐकलेल्या आहेत मीरा भाईंदरच्या. तर या सगळ्या समस्यांवर देखील काम करणं चालू आहे का? कितपत या गोष्टीवरती कशा प्रकारे गांभीर्याने बघितलं जातंय? नक्की मीरा भाईंदरमध्ये कानून व्यवस्था पहिल्यापासून बरेच सुधार झालेली आहे. जेव्हापासून पोलीस कमिशनर एरिया झाली ना, पोलीस आयुक्त बसायला लागले तेव्हापासून कमी झाली. दुसरा मुद्दा आपण जे सांगितलेत मॅडम, त्या पद्धतीचे तीव्र गतीने मीरा भाईंदरचा विकास, काय मीरा भाईंदर झपाट्याने वाढत आहेत. मुंबईमध्ये लोकांना फ्लॅट जास्त रेटमध्ये परवडत नाही. त्यांची ओघ जी आहे त्याची जो मीरा भाईंदरला जायला निघालेली आहे, त्यामुळे मीरा भाईंदरची लोकसंख्या वाढल्यानंतर ह्या सगळे बाबीवर ताण होणार आहे आणि ते होतात. तिसरी जर आपण म्हटलं की अतिक्रमण, पण आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बांधकाम परवानग्यामध्ये काही अटी शर्ती शिथिल केल्यानंतर आता फार कमी प्रमाणामध्ये अतिक्रमण होत आहे. आणि मीरा भाईंदरमध्ये अतिक्रमणच्या जर म्हणायला गेलो त्याच्या कारणीभूत मनपा प्रशासन आहे की 1997 साली विकास आराखडा तयार करण्यात आले. त्यानंतर 20 वर्षानंतर आराखड्यात किंवा 10 वर्षानंतर जेव्हापासून झपाट्याने लोकवस्ती वाढत होती, तर जर हे विकास आराखड्यात चेंज केला असता, बदल केला असता तर अतिक्रमण झाले नसतील. कारण काय असतो, काही लोक जमीन मालक असतात, त्यांना काही प्रॉफिट होत नाही, काही जमिनी CRZ असतात, काही आदिवासी जमीन असतात, काही वन विभागमध्ये असतात. लोक ते विकास करू शकतात, त्याच्यामुळे अनधिकृत निर्माण होतात. आणि एकदा लोक राहायला गेल्यानंतर त्यांना काढणं फार जड जातात. आपण बसई विरारला बघितलं असते की 40 इमारत तोडण्याचा मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर जोडत. त्या पद्धतीने मीरा भाईंदर फार चांगले आहे. मीरा भाईंदरमध्ये एवढी अतिक्रमण नाही, चाली वगैरे आहे, काही हॉटेल्स वगैरेमध्ये थोडाफार
लोकांनी बदल करून अनधिकृत बांधकाम केले, पण सरासरी तिकडे कुठेही अवैध बांधकाम नाही, हे ठामपणे मी सांगू शकतो. ओके. पण हा झाला म्हणजे सध्याचा मुद्दा. पण मीरा भाईंदर हे विकासाच्या बाबतीत थोड्या धीम्या गतीने चालले असं वाटतं का तुम्हाला? खरे आहे, धीम्या गतीने, आता तीव्र गतीने सुरू आहे. मॅडम आपल्याला सांगू इच्छितो की ज्या लोकांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सत्तावर राहिले, सत्ते गाजवलेत, त्यांनी विकासावरती लक्ष दिलेत नाही. आणि आता 2020 पासून जेव्हापासून परत मी सांगावं लागते मला की एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून भूतो न भविष्यती असं मीरा भाईंदरला 27 ते 28 कोटीची निधी मिळाली. तेव्हापासून विकास काम जोरावर सुरू आहे, पण त्यांना पूर्ण व्हायला एक दीड वर्ष 2 वर्ष लागणार आहे. आपलं माहितीसाठी सांगतो, नाट्यगृह आपण जाऊन बघा, लता मंगेशकर नाट्यगृह 150 कोटीचे त्याचे खर्च आहे. बांधकामपासून इंटेरियरपासून सर्व कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून महापालिकेची बजेट आहे ना एकदम खालवली आहे, आर्थिक परिस्थिती एकदम खालवली आहे. 1 रुपये महापालिकेचे न लावता 150 कोटीचे नाट्यगृह तयार झालेले आहे. दुसरी आपल्याला सांगितलं मी, अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी सूर्या डॅमची पाणी MMRDच्या माध्यमातून येतो आहे, ती पाईपलाईन टाकण्यासाठी निधीची अभाव होती, त्याच्यासाठी 500 कोटी आणणं. त्यानंतर आपल्याला माहितीसाठी सांगतो की एलिव्हेटेड रोडसाठी आणणं, निधी आणणं, हे सगळे मिळून सर्व समाजाच्या भवन देण्याचं काम. काय होतं, मीरा भाईंदरमध्ये पहिला बांधकाम परवानगी घेताना ओपन ॲम्युनिटी स्पेसची जी जागा असते, सुविधा भूखंडची जागा, लोकांना माहीत नव्हता. काय करायचे, बिल्डर लोक ती जागा वापरायचे. पण आमच्या मंत्री महोदय प्रताप नाईक साहेब मागच्या आमदार कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून सुविधा भूखंड कुठे कुठे आहे ते सुविधा भूखंडची माहिती घेऊन त्या ठिकाणी महापालिकेच्या एक वस्तू तयार करायची, त्याच्या नाव वेगळ्या वेगळ्या समाजाच्या द्यायचे, पण ती वस्तू महापालिकेची असणार आहे. त्याच्यामध्ये लोकांचं लग्न होऊ शकतो, सामाजिक प्रोग्राम होऊ शकतो, काही करू शकतात. तर हे मीरा भाईंदर आता बदलत आहेत. आता दहिसर ते सुभाषचंद्र बोस भाईंदर समांतर रस्ता, त्याची ही निविदा प्रक्रिया सुरू आहे. मी आता परत सांगतोय की 1 ते 2 वर्षामध्ये मीरा भाईंदरचा चेहरा मोहरा आपल्याला बदल दिसणार आहे. या व्यतिरिक्त पण मनसेने आंदोलन केलं होतं काही दिवसांपूर्वी, जे आहे मराठी अमराठी मुद्दा उफाळून आला होता. त्यावेळेस एका व्यापाराच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आलं होतं. हे जे आंदोलन वगैरे आहे किंवा मराठी अमराठी हा मुद्दा आहे, याचा देखील येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या पक्षावर किंवा निवडणुकीवर परिणाम होईल असं वाटतं का? बिलकुल नाही. हे जे राजकारण करतायत ना ते स्वतःच्या पोली भाजण्या करतायत. त्याच्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये मराठी आणि अमराठी कुठलाही वाद नाही. सगळे लोक, मला 30 वर्ष झाला त्या मीरा भाईंदरमध्ये, सगळेच जाती धर्माचे लोक, सर्व समाजाचे लोक, आदिवासी असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, हिंदू असू द्या, मारवाडी असू द्या, गुजराती असू द्या, हे सर्वचे सर्व लोक जे आहेत ते गुन्हा गोविंदानी राहत होते. काही राजकारणी लोक आपलं दुकान कसं चालेल, आपलं पोट कसं भरेल म्हणून हे जातीच्या तीळ निर्माण करतात. पण मीरा भाईंदरच्या जनता त्यांना भीक घालणार नाही. नक्कीच. आता शेवटचा प्रश्न आहे, जर मीरा भाईंदरमध्ये आता जर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या संख्येने जर निवडून येत आहेत, तर मग पुढील येणाऱ्या मीरा भाईंदर तुम्ही कशा प्रकारे पाहता? मीरा भाईंदरमध्ये सर्वप्रथम जर शिवसेनेची जर सत्ता आली तर मीरा भाईंदरच्या जे शिक्षा आहे ते शिक्षावर जोर दिले जाणार आहे. त्या ठिकाणी आता बघा, इंग्लिश शिवाय देशामध्ये कुठेही चालत नाही, सर्व ठिकाणी इंग्लिश लागतो. ते सेमी इंग्लिश त्या ठिकाणी सुरू करायचे. 10वी ते 12वीपर्यंत लोकांना शिक्षा जी आहे मुफ्त दिल्या पाहिजे, इंग्लिश शिकवलंच पाहिजे. त्यानंतर संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये गल्ली गल्ली लोकांना पाणी दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखी जी सुविधा आहे ॲम्युनिटीच्या माध्यमातून, खेळाचं मैदान असलं पाहिजे, मोठे मोठे पार्क असलं पाहिजे, लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ते चांगले असला पाहिजे. ह्या प्रकारची मीरा भाईंदर पाहू इच्छित आहेत लोकांना, आणि ते शिवसेना नक्की पूर्ण करेल. सर, सध्या मीरा भाईंदरमध्ये BSVPचा पण मुद्दा बऱ्याच प्रमाणात उफाळून आलाय, त्याबद्दल काय सांगाल? आपल्याला सांगू इच्छितो की 2007 साली BSVP योजना, बेसिक सर्व्हिस अर्बन पुअर, शहरी भागामध्ये मागासवर्गीय राहणारे मागासवर्ग लोकांना, पिछडा लोकांना मूलभूत सुविधा पुरवणे. त्याच्यामध्ये केंद्र शासन काँग्रेस आणि ची सत्ता होती तेव्हा, राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता, तेव्हा ही योजना मीरा भाईंदर महापालिकेच्या मध्ये अंमलात आणली. पण दुर्दैवाने काय झालं की त्या ठिकाणी जे स्थानिक लोकप्रतिनिधी निवडून आलेत, नगरसेवक लोक म्हटल्या, ते सगळे अशिक्षित राहिले. आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सत्तावरती महापौर विराजमान झाले, त्या लोकांनी त्या भागाला दुर्लक्ष केले. हे जे संपूर्ण विकास करायचे होतं ते भाईंदर पश्चिमेला केलेत, त्याच्यानंतर काही पूर्वेच्याला भाग केले, मीरा रोडला केले, पण काशी मीरा
पट्टा जे आहे हायवे विभाग ते दुर्लक्ष राहिले. त्याच्यामुळे BSUPमध्ये आजच्या 400 लोकांना फक्त घर मिळालेली आहे. 4146 लोकांना घर दिला पाहिजे, ते आजपर्यंत 700 लोकांना घर भेटलेली आहे. बाकी लोकांना अजूनपर्यंत घर भेटलेलं नाही. आमचे आमदार आणि मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक साहेबांनी राज्य शासनाच्या MMRDAच्या माध्यमातून 156 कोटीची कर्ज उपलब्ध करून दिले मीरा भाईंदर महानगरपालिकेला. आणि त्या कर्जातून 40 कोटी आले आणि 40 कोटी येऊन ते 2 नंबर इमारत, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर आणि 7 नंबरची काम चालू आहे. आणि 6 नंबरच्या काम पूर्ण करून लोकांना राहायला घर दिले आहे. आता पण 2 नंबर इमारतीचं काम पूर्ण होऊन आदिवासी लोकांना त्याच्यामध्ये राहायला महापालिकेने घर रजिस्टर करून दिलेलं आहे. या पद्धतीने समजा हे महापालिकेमध्ये भले आमच्या युतीची सत्ता असेल, पण ह्या जे 4ही नगरसेवक होत्या भारतीय जनता पार्टीची, ती नगरसेवक लोकांनी अजिबात लक्ष दिलेत नाही. ते स्वतः झोपडीतून फ्लॅटमध्ये गेले. 1 नाही 2-2, 4-4 फ्लॅट झालेत. पण अजूनही त्या ठिकाणच्या जनता 3535 लोक घर ते बेघर आहे. ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहतात. ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोकांची सुविधा व्यवस्थित नाही. कधी लिफ्ट बंद असतो, कधी पाणी नाही, कधी स्वच्छता नाही. ह्या संपूर्ण जी गंभीर समस्या आहे त्या समस्यातून ते भेडसावत आहेत. आणखी एक समस्या आहे ते म्हणजे इथे असणाऱ्या रुग्णालयाचे कारण आरोग्य व्यवस्था इथे अजूनपर्यंत तेवढी सक्षम झालेली नाही आहे. त्याचबरोबर शाळेचाही मुद्दा अजूनपर्यंत सुटलेला नाही आहे त्यात म्हणावा तसा. आणि पाण्याचा एक मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे आहेत जे अजूनपर्यंत सुटलेले नाही आहेत. शौचालयाच्या देखील काही झोपडपट्टी विभागात जो आहे तिथे अजूनही पाण्याचे म्हणजे वॉशरूम्स जे आहे, टॉयलेट जे आहे, स्वच्छतागृह ते देखील नाही आहेत. त्याच्याबद्दल काय ना अजून आपण बरोबर बोललेत की मीरा भाईंदरमध्ये हॉस्पिटलची कमतरता आहे. एक सरकारी टेंबा हॉस्पिटल आहे आणि दुसरा राजीव गांधी पूनम सागरला मीरा रोडला हॉस्पिटल आहे. पण मीरा भाईंदरची लोकसंख्या पाहताना म्हणजे हे फार कमी आहेत. त्यासाठी आपल्याला माहितीसाठी सांगतो की 100 बेडचं मोफत कॅशलेस स्वर्गीय इंदिराबाईराव सरनाईक हॉस्पिटल 100 बेडचं मोफत त्या ठिकाणी इलाज होतं. जेवढे ऑपरेशन आहे ते फक्त महाराष्ट्राच्या कुठल्याही कोण्याकोपऱ्यातून लोक आलेले आहेत. पण त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राशन कार्ड, पिला असू द्या, भगवा असू द्या किंवा पांढरा असू द्या, सर्वांना 5 लाखापर्यंतचे जे आरोग्य आहे, ऑपरेशनची जी फीस आहे ते मोफत आहेत. फक्त तुम्ही राशन कार्ड आणि आधार कार्ड, तेही सरनाईक साहेबांनी मीरा भाईंदरमध्ये म्हणजे याच्यावर उतरवलेत आणि ती हॉस्पिटल मस्त चालत आहेत. दुसरी गोष्ट सांगतो की 300 बेडची हॉस्पिटल कनकिया पोलीस स्टेशनचा जो कनकिया रोड आहे त्या ठिकाणी बनण्याचं काम सुरू आहेत. ते 300 हॉस्पिटलचं जेव्हा बेडचं जे हॉस्पिटल होईल त्या टायमाला आणखी काही मीरा भाईंदरच्या रुग्णालय आले हॉस्पिटल आहेत त्याच्यावर ताण कमी होणार आहे. पाणीची समस्या आपण जर सांगितलं तर मीरा भाईंदरमध्ये सर्व ठिकाणी अंतर्गत पाईपलाईन, खास करून आमचा जो हायवे पट्टा आहे झोपडपट्टी, प्रत्येक ठिकाणी झोपडपट्टीमध्येही पाण्याची पाईपलाईन टाकण्याची काम तीव्र गतीने सुरू आहे. जेव्हा सूर्या डॅमची पाणी एप्रिल मे मध्ये येणार आहे 218 मिली पाणी, तेव्हापासून मीरा भाईंदरला 24 तास लोकांना पाणी मिळणार आहे. स्वच्छता बाबतीत जर आपण सांगितलं तर शौचालय मोठी समस्या आहे झोपडपट्टी भागामध्ये. त्याच्यासाठी आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी 50 कोटीची निधी महाराष्ट्र राज्य शासनातून आणलेले आहे. त्याच्यापैकी 38 कोटी, एक टॉयलेट, एक बाथरूमच्या 80 कोटी, एक टॉयलेट जे आहे त्याच्या 1 करोडच्या निधीतून एक टॉयलेट होणार आहे. आणि 38 शौचालय मीरा भाईंदरमध्ये झोपडपट्टी भागामध्ये 145 विधानसभा असू दे, 146 विधानसभा असू द्या. तर या प्रकारची सुविधा देण्याचं काम आदरणीय मंत्री महोदय साहेब करतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्या गल्ली सुटलं नाही पाहिजे, कुठला एरिया सुटला नाही पाहिजे, कुठल्या लोकांना कुठल्या प्रकारच्या आरोग्याची त्रास नाही झाले पाहिजे. शिक्षा बाबतीत जर आपण म्हटल्यात तर शिक्षासाठी चांगले कॉलेज होणे गरजेचे आहे. तर आदरणीय मंत्री महोदय साहेब याच्यासाठी प्रयासरत आहेत आणि लवकरच त्याचेही भूमिपूजन होणार की मीरा भाईंदरमध्ये 12वीपर्यंत सरकारी मोफत शाळा झाली पाहिजे, स्कूल झाली पाहिजे. मीरा भाईंदरमध्ये राजकारणी लोकांनी स्वतःची शाळा बांधली, त्याच्या जोरावरती निवडणुका जिंकले, परंतु मुलांच्या भविष्यासाठी महापालिकेची चांगली शाळा व्हावी त्यांची कल्पना नव्हती. लेकिन आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी त्यांनीही ते जे विषय आहेत तेही गंभीराने घेतलेले आहेत आणि लवकर मीरा भाईंदरच्या शिक्षा बाबतीत पण चित्र वेगळं दिसेल. तुम्ही इच्छुक नसला आता उमेदवारीला किंवा मग तुम्ही इच्छुक असाल पण काही कारणास्तव तुम्ही नसेल उभा तर तुमच्या जागी तुमचा मुलगा जो आहे तो इच्छुक उमेदवार आहे, त्याची राजकारणातली कशी काय, त्याची ओळख कशी काय राजकारणातली, किंवा कशी त्याला किती रस आहे या राजकारणात? त्याला राजकारणाच्या माहिती माझ्या माध्यमातून त्यांना भेटतो आहे. तो मुलगा महाराष्ट्राच्या पुणे MIT शाळेतून तो सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स त्यांनी केला आणि तो इंजिनिअरिंगची डिग्री त्यांनी हासिल केलेला आहे. पण मी तांत्रिक बाबीमुळे निवडणूक लढू शकत नाही. पण मी जी केलेली सेवा आहे
ते पाहता मुलगा राजकारणामध्ये येण्यासाठी तयार झालेले आहेत. आणि माझीही प्रामाणिक इच्छा आहे की मुलाला उभा करून लोकांनी ज्या पद्धतीने मी मीरा भाईंदरच्या विकासामध्ये समाजसेवेमध्ये मी स्वतःला वाहून घेतलं, तर मुलगा जर नगरसेवक झाला तर मी नगरसेवक नसताना विकास काम करतोय. आपण जर माहिती काढली, सर्वे केले तर नक्की सांगतील की हां, राममोहन शर्मांनी या एरियामध्ये विकास चेहरामोहरा बदलण्याचे काम त्यांनी झपाट्याने सुरू केलेलं आहे आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली. तर मुलगा जर नगरसेवक झाला तर मी आपल्याला एक वचन देतो आहे की आणखी तीव्र गतीने संपूर्ण लोकांना, ज्यांना रस्ते, गटर, मीटर, वाटर हे 3 जे आहेत ते स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून निवडून आलेले नगरवासी साठी काय करायला पाहिजे आणि नगरवासियांची सेवा करण्यासाठी नगरसेवक म्हटले जातात. आपण विचार करा की पदावर नसताना आपण एवढी करू शकतो. तर जर माझा मुलगा नगरसेवक झालेत आणि शिवसेनेचे आणखी 3 नगरसेवक, चारही पॅनल मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जर सत्ता आली, भगवा फळकला, तर मीरा भाईंदरचा झोपडपट्टी भाग असू द्या, शहरी भाग असू द्या, त्यांचा चेहरा मोहरा नक्की बदल दिसेल. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच आता सध्या सत्तेचा मोर्चा वगैरे विरोधी पक्षांनी काढला. तर त्यांच्या ह्याच्यामुळे, कॅम्पेनमुळे बऱ्याच त्यांनी पुरावे देखील या दरम्यान दाखवलेले आहेत. तर त्याचबरोबर आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन देखील वरळी डोममध्ये सादर केलं की कशाप्रकारे राज ठाकरेंनी देखील काही तज्ज्ञांना घेऊन कशाप्रकारे निवडणुकीत घोटाळा होऊ शकतो, EVM मशीनमध्ये कसा घोटाळा होऊ शकतो याचं एक प्रेझेंटेशन दिलं. अशा प्रकारे अनेक प्रयत्न जे आहेत ते विरोधी पक्षाकडून होत आहेत. याचा कुठेतरी परिणाम होईल असं वाटतं का? कारण तुम्हाला याबद्दल का, कारण या सगळ्या दरम्यान विरोधी पक्ष जो आहे ते कुठेही कुणालाही सरकारला कुठेही टार्गेट करत नाहीये. तर त्यांचा निवडणूक आयोगावर कुठेतरी शंका आहे, त्यांच्या कामावर त्या लोकांनी प्रश्न उचललेत. तर यात कुठेही जे सत्ताधारी पक्ष आहेत ते काही बोलत नाहीयेत. तुम्हाला नाही वाटत की यात घोळ होत असेल? कारण पुरावे दाखवले गेलेत. विरोधी पक्षाचं काम आहे विरोध करायचे. मला सांगा की लोकसभेची जेव्हा निवडणुकी झाली तेव्हा EVMवर शंका निर्माण केली नाही. विधानसभेला जेव्हा महायुतीची जेव्हा सत्ता आली त्याच्यावर त्यानंतर त्यांनी टीका टिप्पणी करायला लागली. आजपर्यंत कोणी निवडणूक आयुक्त नेहमी सांगतायत की पुरावा द्या. आणि मला जर विचारायला गेलं तर मी हे पक्षाचे विषय मी सांगत नाही, पण व्यक्तिगत जर मत मला प्रश्न विचारले तर मला असं म्हणायचे आहे की जर विरोधक EVM मशीनवर टीका टिप्पणी करतायत, जसं दुसरे मुद्द्यावरती टीका टिप्पणी केल्यानंतर सत्ताधारी जे असतात, केंद्रामध्ये असू दे, राज्यामध्ये असू दे, लगेच त्याच्यावर अंमल करतात आणि लगेच त्याच्यावर सुधार करण्यात येतात. तर मला असं वाटतं की EVMचं सोडून परत बॅलेट पेपरवर एकदा निवडणूक होऊ जाऊ द्या. पण न करण्याच्या मागे काय कारण मला माहीत नाही. हे माझं व्यक्तिगत मत आहे. मी पक्षाच्या वतीने हे गोष्टी बोलत नाही. त्याच्यामुळे विरोधक हे गोष्टी बोलत आहेत. पण जेव्हा ज्या राज्यामध्ये असू द्या किंवा केंद्रामध्ये लोकसभाच्या निवडणुकीमध्ये जेव्हा त्यांचे खासदार निवडून येतात तेव्हा गप राहतात आणि जेव्हा हारतात, त्यांचे सदस्य कमी निवडून येतात, ते हे बोमाबूम करतात. तर हे बोमाबूम करून लोकांना विश्वास पटत नाही त्यांच्यावरती, म्हणून महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा महायुतीचे लोक जास्तीत जास्त संख्येमध्ये निवडून येतात. पण खरं तर असं बघायला गेलं तर राहुल गांधी आहेत ते बराच काळापासून ह्याची मागणी करत होते. डेटा निवडणूक आयोगाकडे मागत होते, मात्र त्यांनी डेटा देण्यासाठी पण उशीर केला. शेवटी स्वतः त्यांना एक पेपर चाळून एक नाव बघून त्यांनी हा जो घोळ आहे तो समोर आणलाय. त्यासाठी वेळ लागला असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर कुठेतरी पुरावे दाखवल्यानंतर कुठेतरी खरंच निवडणूक आयोगाने थोडं तत्परतेने काम करायला हवं असं अजिबातच वाटत नाही का तुम्हाला? माझ्या माहितीप्रमाणे सांगतो मॅडम, पूर्ण महाराष्ट्राच्या दुबार मतं पण आहेत त्याच्यामध्ये. पूर्ण महाराष्ट्राच्या याद्या स्क्रिप्ट केल्या पाहिजे आणि पुन्हा सर्व ठिकाणी जाऊन सर्वे करून नवीन मतदार यादी बनवायला पाहिजे. मीरा भाईंदर असू द्या, ठाणे महानगरपालिका असू, मुंबई असू दे, पुणे असू द्या, 20-20 वर्षापासूनची ती यादी चालू आहे. तर हे नाव काय असतं, काही ठिकाणी जर नाव आलं नाही तर माणूस काय करतो, ऑनलाईन पद्धतीची फॉर्म भरतो, ते डबल नाव होतात. तर हे डबल नाव का येतात याच्या कारणीभूत जर माझा पर्सनल जर विचार घेतला तर हे निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकाऱ्याच्या म्हटलं गेलं तर हे निष्काळजीपणा आहेत. त्यांनी हे सगळे बाबीवरती लक्ष द्यायला पाहिजे. ते निष्काळजीपणा आहे. त्यांनी जेव्हा निवडणूक येतात तेव्हा निवडणूक अधिकारी काम करतात, पण त्यांच्या जे निवडणूक कार्यालय आहे त्यांच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 365 दिवस ही प्रक्रिया चाललीच पाहिजे. आणि माझ्या व्यक्तिगत मत विचारायला गेलेत तर मीरा भाईंदरचे सुद्धा सांगतो, आज किती वर्ष झाले, 20-25 वर्ष तो यादी आहेत. तर माणसाचं काय नाव जे आहे एक ते डबल होतात, तीच मतदार वाढत आहेत.
आणि त्याच्यामुळे हे वोट चोरी मत चोरीची लोक विरोधक बोलत आहेत. त्याच्यासाठी संपूर्ण याद्या एकदा क्रॅप केल्या पाहिजे. जसं जनसंख्या 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये जनसंख्याची जशी गणना होते तसं मतदार याद्याची पण समाविष्ट केला पाहिजे. नक्की सर, धन्यवाद. तुम्ही आलात या कार्यक्रमात, आम्हाला वेळ दिलात आणि त्याचबरोबर तुम्ही कशा प्रकारे मीरा भाईंदरचं चित्र तुम्ही बदलू पाहताय याच्याबद्दल सांगितलं. तुमच्या पुढे येणाऱ्या वाटचालीबद्दल तुम्ही सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. तर अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना घेऊन लोकांचे नेमकं काय उद्दिष्ट आहे हे देखील या कार्यक्रमातून आपण पाहतोय. आणि अशाच प्रकारे आजच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच नवनवीन विषयांना घेऊन. तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी.